तर बुलेटिनची सुरुवात एका मोठ्या बातमीने करतोय, ती म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिल्लीत दाखल झालेले आहेत। थोड्याच वेळात ते पंतप्रधानांची भेट घेणार असल्याचं कळतंय आणि मराठा आरक्षणाबाबत ते आज पंतप्रधान मोदींशी चर्चा करणार आहेत। ताच्या बैठकीतून काही मराठा आरक्षणाचा तिढा सुटणार का की नवा वाद उफाळणार आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। सध्याची महत्त्वाची बातमी आपण या ठिकाणी पाहतोय। राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापलेलं आहे आणि त्याच संदर्भात आजची ही भेट महत्त्वाची मानली जाते। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्याचबरोबर त्यांचं शिष्टमंडळ दिल्लीत दाखल झालेलं आहे। सकाळी 11 वाजता ते पंतप्रधान मोदींची भेट घेतील आणि एकंदरीत मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा करतील, कारण सुप्रीम कोर्टाकडून मराठा आरक्षण रद्द झालं होतं आणि त्यामुळे एकंदरीत राज्यात राजकीय वातावरण हे चांगलंच तापल्याचं पाहायला मिळालं। त्यामुळे आजची ही भेट महत्त्वाची मानली जाते। त्याच संदर्भातले अपडेट्स आपण घेणार आहोत। आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आपले प्रतिनिधी विहंग ठाकूर। विहंग, या ठिकाणी मुख्यमंत्री दिल्लीमध्ये दाखल झालेले आहेत, पंतप्रधान मोदींची ते भेट घेणार आहेत। एकंदरीत हा कार्यक्रम कसा असेल आणि काय वाटतं, आज तरी कुठेतरी मराठा आरक्षणाचा मुद्दा हा मार्गी लागण्याची शक्यता आहे का? नक्कीच अगदी थोड्याच वेळामध्ये महाराष्ट्र सदनामध्ये मुख्यमंत्री दाखल होणार आहेत आणि त्यानंतर काही वेळ ते इथे विश्रांती घेतील आणि नंतर 11 वाजताच्या बैठकीसाठी पंतप्रधानांच्या निवासस्थानाकडे ते रवाना होतील। या बैठकीमधला सगळ्यात महत्त्वाचा जो अजेंडा आहे तो आहे मराठा आरक्षणाचा। गेले कित्येक वर्ष मराठा आरक्षणाचं घोंगडं हे भिजतंय। अशा स्थितीमध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये सुद्धा जे आहे हे आरक्षण रद्द करण्यात आलं आणि त्यामुळे मराठा समाजाला कुठंतरी न्याय मिळावा यासाठी सरकार दरबारी, केंद्र सरकारच्या दरबारी जे आहे ते राज्य सरकार आता पोहोचलेलं आहे। उद्धव ठाकरेंसोबत उपमुख्यमंत्री अजित पवार, त्यानंतर मंत्री अशोक चव्हाण हे सुद्धा असतील आणि हे शिष्टमंडळ जे आहे ते पंतप्रधानांना पटवून देण्याचा प्रयत्न करेल की मराठा आरक्षण जे आहे ते किती आवश्यक आहे। या समाजातील आर्थिक जो वंचित असा जो घटक आहे त्यांच्यासाठी हे किती आवश्यक आहे पटवून देण्याचा यामध्ये प्रयत्न केला जाईल। आणि आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा त्याच्यामध्ये मी ॲड करतो की घटना 102 जो दुरुस्ती करण्यात आली होती त्याच्यानुसार जे आहे ते आरक्षण मिळू शकत नाही, राज्य देऊ शकत नाही असं म्हटलं होतं। त्याच्यावर फेरविचार याचिका तर दाखल झालेली आहे, पण 50% अधिक आरक्षण देता येणार नाही। हा जो तिढा आहे तो सोडवायचा आहे, तो कसा सोडवायचा याच्याविषयी पंतप्रधानांशी आज चर्चा केली जाईल। हा झाला मराठा आरक्षणाचा विषय। त्याचबरोबर तोक्ते वादळ जे आहे त्या तोक्ते वादळामध्ये जे नुकसान झालेलं आहे त्या नुकसानग्रस्तांना जी आहे ती मदत मिळावी यासाठी केंद्राकडून जे आहे ते पॅकेज मागितलं जाऊ शकतं। आणखीन तिसरा महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो म्हणजे लसीकरणाचा। काल पंतप्रधानांनी जे आहे ते जाहीर केलं होतं की ही सगळी जबाबदारी जी आहे ती आम्ही उचलतोय, पण तरीसुद्धा लस मिळण्याबाबत ज्या अडचणी आहेत त्यासुद्धा उद्धव ठाकरे जे आहेत ते पंतप्रधानांसमोर मांडू शकतात। भक्ती, एकंदरीत विहंग, या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना कळून चुकलेलं आहे की मराठा आरक्षणाचा मुद्दा हा पंतप्रधान आणि त्याचबरोबर राष्ट्रपती यांच्याशिवाय सोडवणं अशक्य आहे। मात्र काय वाटतं नेमकं आजच्या भेटीत काय होईल आणि ही आजची जी भेट आहे ती घ्यायला कुठेतरी उशीर झाला असं वाटतंय का? नाही, मुख्यमंत्र्यांकडून उशीर झाला असं वाटत नाही, कारण राज्य सरकारने किंवा मुख्यमंत्र्यांनी जे आहे वारंवार पंतप्रधानांकडे यासाठी फोनवर सुद्धा किंवा वेळ मागितलीच होती। पण जे आजची वेळ आपण पाहिलं की छत्रपती संभाजींनी सुद्धा वेळ मागितली होती। अशा स्थितीमध्ये केंद्र सरकारला आत्ता जाग येत आहे असं आपल्याला म्हणावं लागेल की राज्यातले जे प्रतिनिधी मंडळ, शिष्टमंडळ आहे त्यांना केंद्र सरकार वेळ देत आहे। यातील सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आपण लक्षात घेतला पाहिजे की मराठा समाज जो आहे तो आता रागावलेला आहे आणि सगळ्यात मोठी जी अडचण आहे ती 102 जी घटना दुरुस्ती आहे त्याच्यावर राज्य सरकारने बोट ठेवलं होतं आणि हे बोट ठेवल्यानंतर केंद्र सरकार खडबडून जागा झालं होतं आणि एक फेरविचार याचिका केली होती की हे जे 102वी घटना दुरुस्ती आहे त्याच्यानुसार राज्य सरकारला सुद्धा आरक्षण देता येतं असं म्हणायची वेळ केंद्र सरकारवर आलेली होती। त्यामुळे आजची ही जी बैठक आहे ती आणखीन एक अनुषंगाने महत्त्वाची आहे, कारण भोसले समितीचा रिपोर्ट पण लक्षात घेतला पाहिजे। भोसले समितीने म्हटलंय की राज्य सरकार जे आहे ते पुनर्विचार याचिका दाखल करू शकतं, पण ही पुनर्विचार याचिका जर दाखल करायची तर मग केंद्राशी चर्चा करणं गरजेचं आहे, कारण केंद्राकडून पण मग जे कायदेशीर सहाय्य आहे त्यांच्या केंद्रीय कायदे मंडळाकडून, विभागाकडून ते मिळणं आवश्यक आहे। त्यामुळे दोन्ही ठिकाणी जर अशा याचिका दाखल झाल्या तर त्याच्यातून जो आहे तो एक मार्ग निघू शकतो आणि ते आजच्या बैठकीतून जे आहे तो मार्ग काढला जाईल।
भक्ती विहंग, एकंदरीत कायदेशीर बाबी बघता आजच्या भेटीतून मार्ग निघेलच असं काही वाटत नाहीये. मात्र नवा वाद जो आहे तो उफाळून येण्याची कुठेतरी शक्यता वर्तवली जाते. त्या संदर्भात काय सांगाल? भक्ती, एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की मराठा आरक्षणाचा जो प्रश्न आहे तो जसा महाविकास आघाडीसाठी महत्त्वाचा आहे तसाच तो केंद्र सरकारसाठी सुद्धा महत्त्वाचा आहे. अन्यथा केंद्र सरकारने फेरविचार याचिका दाखल केली नसती. केंद्र सरकारने सुद्धा 102वी घटना दुरुस्ती संदर्भामध्ये जी आहे ती फेरविचार याचिका दाखल केलेली आहे. यामागचं कारण आहे केंद्र सरकारवर सुद्धा दबाव आहे. आणि दुसरीकडे जर आपण पाहिलं तर राज्य सरकारसुद्धा भोसले समितीच्या अहवालानंतर सर्वोच्च न्यायालयामध्ये जाऊन जे आहे ती पुनर्विचार याचिका दाखल करण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे या दोन्ही बाबी जर लक्षात झाल्या थोडंसं तुम्हाला तर थांबवते. मराठा शिवसेना नेते समाजाचा संजय राऊत बोलत आहेत. थेट जाऊया त्या ठिकाणी. देखिए, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जी, डिप्टी चीफ मिनिस्टर अजित दादा पवार और अशोकराव चौहान जी आज दिल्ली में पहुंच गए हैं और उनकी प्रधानमंत्री से मुलाकात है. मराठा आरक्षण के बारे में सुप्रीम कोर्ट ने जो निर्णय दिया कि मराठा आरक्षण के बारे में केंद्र सरकार को ही अधिकार है निर्णय लेने. और महाराष्ट्र में हमारे बहुत से संगठन जो है इस मामले पे आंदोलन कर रहे हैं, आंदोलन का निर्णय लिया है, मोर्चे निकाल रहे हैं. तो हम सबको ये बताना चाहते हैं कि मुख्यमंत्री महोदय खुद इस मामले में बहुत गंभीरता से काम कर रहे हैं और आज प्रधानमंत्री से जाकर मराठा आरक्षण के बारे में जल्द से जल्द निर्णय लेने की गुहार लगाने वाले हैं. तो ये बहुत ही महत्वपूर्ण बैठक है आज की प्रधानमंत्री जी के साथ. और मुझे लगता है आज की बैठक में दो बड़े नेता जब बात करेंगे तो मराठा आरक्षण की जो मुद्दा है जरूर उसमें से हल निकल जाएगा. काल पवार साहेबांनी पण भेट घेतली होती मुख्यमंत्र्यांची आणि आज ह्या सगळ्या भेटीगाठी वाढेल. त्यामुळे या सगळ्या घडामोडींना हे पहा की नक्कीच काल माननीय शरद पवार साहेबांनी अजित पवारांसोबत वर्षा बंगल्यावर अजित पवार मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली आहे. ते सुद्धा साधारण आज जे मुख्यमंत्री दिल्लीत जाऊन प्रधानमंत्र्यांना भेटतात त्या संदर्भातच एकंदरीत चर्चा ती झालेली आहे. कारण प्रत्येकाला असं वाटतंय, प्रत्येक नेत्याला महाराष्ट्रातल्या, की महाराष्ट्रातला मराठा आरक्षणाचा विषय जो आहे हा फार ताणला जाऊ नये. कारण अनेक संघटना ज्या आहेत, मराठा किंवा OBC अनेक विषय आहेत तिथे. प्रत्येकानं आपल्या प्रश्नासाठी आंदोलनाचा इशारा दिलेला आहे. मग छत्रपती संभाजी राजे असतील किंवा अन्य नेते असतील, विनायक मेट्यांचा मोर्चा निघाला. याच्यामुळे महाराष्ट्राचं वातावरण या काळामध्ये गढूळ होईल, तणाव निर्माण होईल. एक तर महाराष्ट्र महामारीशी झुंजतो आहे आणि हा विषय केंद्राच्या कतारीमध्ये सुप्रीम कोर्टच्या आदेशानंतर हा संपूर्ण विषय जो आहे मराठा आरक्षणाचा हा केंद्राच्या अखत्यारीत गेल्यावर नक्कीच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे कर्तव्य आहे की स्वतः जाऊन या मोठ्या समाजाचं नेतृत्व स्वतः करून हा प्रश्न केंद्र सरकारच्या दरबारात मांडणं आणि नरेंद्र मोदी यांच्यासमोर हा नक्की विषय जो आहे हा मांडून त्यांना ठामपणे सांगणं की महाराष्ट्रामध्ये हा गंभीर विषय आहे, लोकांच्या मनातल्या भावना तीव्र आहेत मराठा समाजाच्या, व यातून तात्काळ मार्ग काढा आणि मराठा समाजाला न्याय द्या हे सांगण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि अशोकराव चव्हाण काँग्रेसचे नेते आणि मंत्री हे दिल्लीमध्ये पोहोचलेत आणि 11:30 वाजता त्यांची बैठक आहे या संदर्भात. तुमचा सर उत्तर महाराष्ट्र दौरा होणार आहे. हे संघटनात्मक बांधणीसाठी हे आमचे दौरे सुरूच असतात. 2 दिवस मी पश्चिम महाराष्ट्रामध्ये होतो, आम्ही खेड, पुणे, जुन्नर या भागामध्ये. आणि उद्यापासून आम्ही म्हणजे मी तर जातोच आहे, आम्ही नंदुरबार, धुळे, जळगाव, रावेर, मालेगाव, नाशिक असा उत्तर महाराष्ट्राचा एक 6 किंवा 7 दिवसाचा दौरा आम्ही करतो आहे. कारण शेवटी सत्ता ही सत्तेच्या ठिकाणी आहे, पण शिवसेनेचं संघटन जे आहे आमचं ते मजबूत करणं, शिवसैनिकांना भेटणं, त्यांचे प्रश्न समजून घेणं आणि पक्षाचा विस्तार करणं
हे आमच्यासारख्या नेत्यांचं पक्षाचं महत्त्वाचं काम आहे, ते आम्ही करत राहतो. सर आज सामनाच्या संपादकीयमध्ये मोठ्या साहेबांच्या ड्रॉवरमधून ते पत्र चोरताना अजितदादांसोबत हो, ते पत्र चोरण्यास कारण काय नक्की? आता पत्र चोरल्याचा आरोप आम्ही केलेला नाही, पत्र चोरल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाने केलेला आहे. खरं म्हणजे हा विषय केव्हा संपला? ज्या क्षणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवतीर्थावर मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, तेव्हा सगळी जुनी जळमटं काढून फेकून द्यायला पाहिजे होती. पण आमचे भारतीय जनता पक्षाचे मित्र आणि सहकारी विरोधी पक्षातले हे त्या विषयातून गुंत्यातून मनानं बाहेर पडायला तयार नाहीत. त्यांना तो विषय फार लागला आहे मनाला, त्याच्यामुळे ते त्याच गुंत्यामध्ये अडकून पडलेले आहेत. पण आज आम्हाला जे काही म्हणायचं आहे, सामनामध्ये म्हटलेलं आहे, चोरीचा माल विकत घेणं हा सुद्धा गुन्हा आहे. जर एखाद्या नेत्यानं शरद पवार साहेबांच्या ड्रॉवरमधून पत्र चोरलं असेल तर त्या चोरलेल्या पत्राच्या आधारे सरकार स्थापन करणं म्हणजे चोरीचा माल विकत घेणं हा त्यापेक्षा मोठा गुन्हा आहे. सर भाजपचे नेते असं म्हणतात की तो भाग वेगळा आहे, पण त्याही पेक्षा जास्त राग आला किंवा वाईट वाटलं ते शिवसेनेनं विश्वासघात केला. आम्हालाही विश्वासघात केल्यावरती वाईट वाटतंच. जर उद्धव ठाकरे यांना भारतीय जनता पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी शिवसेना प्रमुखांच्या खोलीत, जे आमच्यासाठी मंदिरं असं आम्ही म्हणतो, त्या खोलीमध्ये मुख्यमंत्रीपदाबाबत शब्द दिला होता असं उद्धव ठाकरे साहेब म्हणतात आणि तो शब्द पाळला गेला नाही, हा विश्वासघात आहे, हे अनैतिक आहे. तर तीसुद्धा वेदना आमच्या मनाला अजूनही टोचते. असं शक्यतो आपल्या राजकारणामध्ये होत नाही महाराष्ट्रात. दिलेला शब्द पाळण्याची आपली परंपरा आहे, पण आम्ही ते विसरून गेलो. त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षानं सुद्धा हे पत्र व अन्य गोष्टी शिवसेनेनं फसवलं यातून बाहेर पडलं पाहिजे आणि विरोधी पक्ष म्हणून, एक विधायक विरोधी पक्ष म्हणून या महाराष्ट्राला खंबीर नेतृत्व उभं करून सरकारच्या समोर त्याने काम केलं पाहिजे. सर हिंदी में जानना चाहेंगे, अत्रलिख के बारे में आपने लिखा है, लेटर बम अपने हाथों में ही फोड़ लिया, ऐसा होता है कभी कभी. टेररिज्म में कब ऐसा होता है, जब कोई बम डलता है तो अपने हाथ में फूट जाता है. अब देखिए, अजीत पवार साहब ने एक लेटर का कुछ जिक्र किया है चंद्रकांत दादा पाटिल जी ने. ये लेटर था कोई 50 या 55 विधायकों के सिग्नेचर का, वो शरद पवार साहब के ड्रॉवर से चुरा लिया और बीजेपी को दिया और सरकार बन गई. देखो, अगर चोरी करने वाला गुनहगार है तो चोरी का माल खरीदने वाला भी उतना ही गुनहगार होता है, वो भी अपराधी होता है. तो दोनों बराबर के अपराधी है. राव साहेब, मुख्यमंत्री आज वैयक्तिक सुद्धा भेट घेण्याची शक्यता आहे का पंतप्रधानांची? असं आहे, ते प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्री ठरवतील त्यावेळेला. पण या क्षणी माझ्या माहितीप्रमाणे मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रधानमंत्र्यांची वेळ मागितली. प्रधानमंत्र्यांनी त्यांना तात्काळ वेळ दिलेली आहे शिष्टमंडळासोबत. अजितदादा पवार आणि अशोकराव चव्हाण हे त्यांच्यासोबत आहेत आणि नक्कीच आजच्या बैठकीत मराठा आरक्षणासंदर्भात काहीतरी निकाल आणि निर्णय हा घेतला जाईल. सर, कल प्रधानमंत्री ने कहा कि सभी को फ्री वैक्सीन मिलेगी, लेकिन राहुल गांधी कह रहे हैं कि प्राइवेट हॉस्पिटल क्यों पैसा ले रहे हैं वैक्सीन का? देखिए, राहुल गांधी की अपनी एक बात होती है, राहुल गांधी उसमें तथ्य भी होता है. राहुल गांधी जी ने अब तक जो बातें कही हैं, चाहे वैक्सीनेशन के बारे में हो, चाहे कोरोना के बारे में हो, वो बहुत सी बातें सच साबित हुई है और सरकार को भी बाद में राहुल गांधी की जो बातें हैं उसके ऊपर अमल भी करना पड़ा है. तो राहुल गांधी जी के बात में भी दम है. धन्यवाद. तर मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पंतप्रधान मोदींच्या भेटीला गेलेले आहेत आणि आजच्या या बैठकीतून काहीतरी ठोस निर्णय होईल अशा प्रकारचा विश्वास संजय राऊत यांनी या ठिकाणी व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पंतप्रधान मोदीची आज सकाळी 11 वाजता भेट घेणार आहेत. त्याच पार्श्वभूमीवर पत्रकारांशी या ठिकाणी संजय राऊत यांनी संवाद साधला आणि त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलेलं आहे. दरम्यान आजच्या या बैठकीत नेमका काय निर्णय होतो, काय निकाल लागतो, याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. आजच्या बैठकीसंदर्भातले अपडेट्स आपण घेणार आहोत. मात्र इथे घेतो एक छोटासा ब्रेक. कुठेही जाऊ नका, पाहत राहा साम टीव्ही.